नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 26 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, शाश्वत व्यवसाय निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर 23वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. यानंतर पुढील प्रश्न होता, 9वा अमूर फाल्कन महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर मणिपूर. या पुढील प्रश्न, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर सोनीपत, हरियाणा या ठिकाणी. पुढील प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने म्हणजेच ICC ने कोणत्या देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध वॉरंट जारी केले? तर बेंजामिन नेतान्याहू. पुढील प्रश्न, कैलाश मकवाना कोणत्या राज्याचे नवीन DGP बनले आहेत? तर मध्य प्रदेश. या पुढील प्रश्न, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थमंत्री म्हणून कोणाचे नाव दिले आहे? तर स्कॉट बेझंट यांचे. पुढील प्रश्न होता, कोणत्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर अमेरिका. या पुढील प्रश्न होता, कोणत्या देशाने 5व्यांदा बिली जीन किंग कप विजेतेपद जिंकले? तर इटली. या पुढील प्रश्न, बहुचर्चित चक्रीवादळाचे नाव फंगल कोणी ठेवले? तर सौदी अरेबियाने ठेवले आहे. यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, राष्ट्रीय सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतातील पहिली AI डेटा बँक कोणी सुरू केली? तर अशोचॅमने सुरू केलेली आहे. यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणता देश 4 दशकांनंतर जनगणना करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, इराक हा देश. कोणता देश? तर इराक हा देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर इराक 1987 नंतर प्रथमच देशव्यापी जनगणना करत आहे, जी सद्दाम हुसेनच्या राजवटीत घेण्यात आलेली होती. तर या मोठ्या सर्वेक्षणात 1,20,000 संशोधकांचा समावेश होता. तर ही जनगणना देशातील सर्व 18 गव्हर्नरेट्स प्रांतमध्ये घरोघरी डेटा गोळा करेल. तर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गृह मंत्रालयाने 2 दिवसांचा कर्फ्यू लागू केला आहे. तर यानंतर इराकविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे बगदाद आणि चलन आहे इराकी दिनार आणि सध्याचे राष्ट्रपती अब्दुल लतीफ रशीद आहेत. कोण आहेत? अब्दुल लतीफ रशीद. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न दुसरा आहे, तर अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने स्थानिक चलनात सीमापार व्यवहारांसाठी करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मालदीव. या कोणत्या? तर मालदीव. या तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI आणि मालदीव चलन प्राधिकरण म्हणजेच MMA यांनी सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक फ्रेमवर्क स्थापित करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. तर रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि अमेरिकन डॉलर्सवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. तर यानंतर मालदीवविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे माले, चलन आहे रुफिया आणि सध्याचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अरुणाचल थिएटर फेस्टिवलचा फेस्टिवल अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर राजधानी आहे इटानगर, अरुणाचल प्रदेशची. सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऋषभ पंत ठरलेला आहे. कोणता? तर ऋषभ पंत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. ऋषभ पंत IPL मधील सर्वात महागडा खेळाडू आहे, ज्याची किंमत 27 कोटी आहे आणि IPL मेगा लिलाव जेद्दाह येथे 24 ते 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला होता. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच डेव्हिस कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इटलीने जिंकले आहे. कोणी? तर इटलीने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जॅनिक सिन्नरच्या नेतृत्वाखाली इटालियन पुरुष टेनिस संघाने अंतिम फेरीत नेदरलँडचा 2-0 असा पराभव केला आणि 2024 चे डेव्हिस कप विजेतेपद जिंकले. तर इटालियन संघाने यापूर्वी 1976 आणि 2023 मध्ये डेव्हिस कप जिंकला होता. तर डेव्हिस कपच्या इतिहासात नेदरलँडची ही पहिलीच फायनल होती. यानंतर डेव्हिस कप फायनल 19 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान स्पेनमधील मलागा शहरातील हार्ड कोर्टवर खेळला गेला. यानंतर बिली किंग कप हा महिला टेनिसच्या रिलेटेड आहे आणि डेव्हिस कप हा पुरुष टेनिसच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर महिलांविरुद्धच्या हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 25 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. कोणता? तर महिलांविरुद्धच्या हिंसाचार निर्मूलनासाठी. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी जगभरात महिलांविरुद्धच्या हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. तर नोव्हेंबर महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस या ठिकाणी पाहणार आहोत. तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा संपवण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस. 7 नोव्हेंबर बाल सुरक्षा दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिवस, जागतिक स्वातंत्र्य दिवस आणि 10 नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस आणि 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 14 नोव्हेंबर बाल दिवस आणि 16 नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिवस. यानंतर 17 नोव्हेंबर राष्ट्रीय अपस्मार दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिवस आणि जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस साजरा करण्यात आला. तर यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेचे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ब्रूक रोलिन्स यांची. कोणाची? ब्रूक रोलिन्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रूक रोलिन्स यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर 8वा प्रश्न आहे. तर मिस चार्म इंडिया 2024 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शिवांगी देसाई यांनी. कोणी? तर शिवांगी देसाई यांनी जिंकलेला आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इंडियन लॉ स्कूल म्हणजेच ILS मध्ये पुणे येथील 22 वर्षीय कायद्याच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी शिवांगी देसाई हिला मिस चार्म्स इंडिया 2024 चा ताज मिळालेला आहे. तर या डिसेंबरमध्ये ती व्हिएतनाममध्ये होणाऱ्या मिस चार्म्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 26 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. तर यानंतर अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. तर त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो.
यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी कोणते देश अधिकृत भागीदार देश म्हणून घोषित केले गेलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जपान आणि वेल्स. कोणते? तर जपान आणि वेल्स. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर हॉर्नबिल फेस्टिवल 2024 साठी जपान आणि वेल्स नागालँड सोबत भागीदारी करणार आहे. तर वेल्ससह 25व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी अधिकृत भागीदार देश म्हणून जपानची घोषणा करण्यात आलेली आहे. तर हॉर्नबिल फेस्टिवल 2024 कोहिमा 1 ते 10 डिसेंबर दरम्यान. तर हॉर्नबिल फेस्टिवल हा नागालँडचा प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो राज्यातील समृद्ध वारसा आणि दोलायमान परंपरांचे प्रदर्शन करतो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशात जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.